बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली असून श्री नवनीत कावत साहेब, श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, श्री ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि शरद जोगदन पोलीस निरीक्षक अंबेजोगाई शहर, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, सुनील अलगट, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे व पोलीस ठाणे अंबेजोगाई शहर येथील पोलीस हवालदार वडकर गायकवाड, तेजस वावळे, पोलीस अंमलदार चादर गायकवाड, आय बाईक अंमलदार खरटमोल यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंबाजोगाई शहरातील सटवाजीनगर ड्रीम सिटी येथे 4 चाकी वाहनामधून अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची वाहतूक होणार असल्याची खात्री झाल्यानंतर या पथकाने सटवाजीनगर ड्रीम सिटीमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी गाडीवर छापा मारला असता गाडीमध्ये 2 निळ्या रंगाचे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये ओलसर, वाळसर व उग्रट वास येत असलेला पान, फूल, बिया, बोंड असलेला दाबलेला अंमली पदार्थ गांजा मिळून आला। यावेळी 13,70,860 रुपयाचा गांजा व 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी प्रतिम राम तरकसे वय 27 वर्ष राहणार अडस तालुका केज जिल्हा बीड याचे सह त्याचे साथीदार प्रतीक भगवान पाटोळे, अजय पाटोळे दोन्ही राहणार असरडो तालुका धारूर जिल्हा बीड व अजय देवकर राहणार अंदोरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 83/2026 कलम 20/8C गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे करत आहेत। झुंजार न्यूजसाठी अशोक दळवे, समी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई।